उत्पादक शेतकऱ्याचा डीजेच्या तालावर डान्स तर कारखान्याकडून शेतकऱ्याचं स्वागत करण्यात आलंय। करंदी गावातील शेतकऱ्याकडून 400 टन ऊसाचा उत्पादन करण्यात आलेला आहे। आजपर्यंत डीजे फक्त लग्नाच्या वरातीत, मिरवणुकीत, उत्सवात पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं शेतातून ऊस तोडून थेट कारखान्यावर डीजेच्या आवाजात वाजत गाजत नेलाय। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याचा सन्मान करून ऊस आणि शेतकऱ्याचे स्वागत केलंय। करंदी गावचे शेतकरी दत्तात्रय सोनावणे यांनी एकूण 400 टन ऊस उत्पादित केलाय। शेवटचा ट्रॅक्टर भरून ऊस नेताना सोनावणे यांनी चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेलाय आणि त्यामुळे तालुक्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चांगली चर्चा रंगली आहे। कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस आणि शेवटचा ट्रॅक्टर भरून सोनावणे यांनी कारखान्यावर ऊस नेला। ऊस उत्पादक शेतकऱ्यानं हा आनंद उत्सव साजरा केल्यानं कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय। दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्याचा डीजेच्या तालावर डान्स तर कारखान्याकडून शेतकऱ्याचं स्वागत करण्यात आलंय। तर करंदी गावातील शेतकऱ्याकडून 400 टन ऊसाचं उत्पादन करण्यात आलेलं आहे। तर आजपर्यंत आपण डीजे फक्त लग्नाच्या वरातीत, मिरवणुकीत, उत्सवात पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं शेतातून ऊस तोडून थेट कारखान्यावर डीजेच्या आवाजात वाजत गाजत नेलाय। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याचा सन्मान करून ऊस आणि शेतकऱ्याचं स्वागत केलंय। तर करंदी गावचे शेतकरी दत्तात्रय सोनावणे यांनी एकूण 400 टन ऊस उत्पादित केलेला आहे। शेवटचा ट्रॅक्टर भरून ऊस नेताना सोनावणे यांनी चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेला। त्यामुळे तालुक्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चांगली चर्चा रंगली आहे। कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा ट्रॅक्टर भरून सोनावणे यांनी कारखान्यावर ऊस नेलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यानं हा आनंद उत्सव साजरा केल्यानं कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे आणि याच शेतकऱ्याचं आता सर्वत्र कौतुक होतंय, चर्चा होतीये। तर ऊस उत्पादक शेतकऱ्यानं डीजेच्या तालावर डान्स केलाय। कारखान्याकडून शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलंय। तर करंदी गावातील शेतकऱ्याकडून 400 टन ऊसाचं उत्पादन करण्यात आलेलं आहे। तर याचाच त्यानं जल्लोष केलेला आहे। त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं शेतातून ऊस तोडून थेट कारखान्यावर डीजेच्या आवाजात वाजत गाजत नेलाय। तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याचा सन्मान केलाय, ऊस आणि शेतकऱ्याचं स्वागत केलंय। करंदी गावचे शेतकरी दत्तात्रय सोनावणे यांनी एकूण 400 टन ऊस उत्पादित केलाय। शेवटचा ट्रॅक्टर भरून ऊस नेताना सोनावणे यांनी चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेला आणि त्यामुळे त्यांची चर्चा आहे। तालुक्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चांगली चर्चा रंगली आहे। कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस आणि शेवटचा ट्रॅक्टर भरून सोनावणे यांनी कारखान्यावर ऊस नेलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यानं हा आनंद उत्सव साजरा केल्यानं कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केलंय। शिरूरमधून ही बातमी। ऊस उत्पादक शेतकऱ्यानं डीजेच्या तालावर डान्स केलाय। कारखान्याकडून शेतकऱ्याचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। तर करंदी गावातील शेतकऱ्याकडून 400 टन ऊसाचं उत्पादन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच जल्लोष हा साजरा करण्यात आलेला आहे। तर आपण फक्त डीजे लग्नाच्या वरातीत, मिरवणुकीत, उत्सवात पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं शेतातून ऊस तोडून थेट कारखान्यावर नेला, तोही डीजेच्या आवाजात वाजत गाजत नेला। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याचा सन्मान केलाय, ऊस आणि शेतकऱ्याचं स्वागत केलंय। तर करंदी गावचे शेतकरी दत्तात्रय सोनावणे यांनी एकूण 400 टन ऊस उत्पादित केलाय। शेवटचा ट्रॅक्टर भरून ऊस नेताना सोनावणे यांनी चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेला आणि त्यामुळे तालुक्यात या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चांगली चर्चा रंगली आहे। कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस आहे। शेवटचा ट्रॅक्टर भरून सोनावणे यांनी कारखान्यावर ऊस नेला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यानं हा आनंद उत्सव साजरा केला।